नमस्कार. होम अँड नॅचरल कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे हलवा माशाचे कालवण आणि फ्राय. हे बघा, आपले हलवा फ्राय मस्त असे कुरकुरीत मी तळले. आपलं कालवण पण असं झणझणीत झालंय. तर मी त्याच्यासाठी 1 किलो तिरंगा पॉपलेट आणलाय. तर आमच्याकडे याला हलवा पण म्हणताय, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. तर आपल्याला साफ करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. पहिले आपल्याला त्याची खवलं काढून घ्यायचे. हे माशाला बारीक बारीकच खवलं राहते, चमच्याने किंवा आपल्या चाकूच्या पाठीनं पण निघून जाते. काढून घ्यायचे चांगले. दोन्ही साईडचे पण खवले काढून घ्यायचे चांगले. हे पा दोन्ही साईडनं मी खवलं काढून घेतले. आता आहे ना, एक पाण्यानं धुवून घ्यायचे. मी एकदम चांगला असं धुवून घेतलाय. आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. आपण जेव्हा माशाचं मुंडी कापतो ना, तेव्हा काळजीपूर्वक कापायची, कारण की त्याच्या डोक्याजवळच आहे ना पित्त राहतं. ते जर फुटलं ना तर माशाची पूर्ण पण भाजी कडू कडू लागती. त्याच्यामुळं काळजीपूर्वकच नाही का आपल्याला डोकं कापायचं. आता मी माशाचे तुकडे करून घेतले की मला फ्राय पण करायचे आणि कालवण पण बनवायचे. बाकीचे पण करून घेते. हे बघा, मी असे तुकडे करून घेतले. आता मी हे डोक्यातले जे कल्ले ते काढून टाकते. आपण जेव्हा मासा घ्यायला जातो तेव्हा या कल्ल्यांवरूनच कळतं का मासा ताजा आहे का नाही. हे बघा, लाल लाल दिसतंय, म्हणजे आपला मासा ताजा आहे. आता 2-3 पाण्याने चांगला मासा धुवून घ्यायचा आहे. मी 1-2 पाण्याने चांगला मासा धुवून घेतलाय. आता मी याला हळद मीठ लावून आणि तळून घेणार आहे. मग आपण त्याचं कालवण करणार आहे. आता 1 किलो मासा आहे. मी माझ्या अंदाजाने एवढी हळद घेतली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त पण करू शकले तरी चालेल. आता थोडंसं मीठ टाकून घेते. आता ही हळद मीठ आपल्याला हलक्या हातानं माशाला लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईड लावायचं व्यवस्थित. हे पहा, मी माशाला हळद मीठ लावून घेतली आहे. आता हे 5 मिनिटं झाकून ठेवते. मी चूल पेटून घेतली आहे. कढई ठेवून तेल तापाय ठेवून देते. आता तेल तापस्तोपर्यंत आपल्याला निम्मा मासा तळायचा आहे. मग तुम्ही काढून घेते आणि त्याला मिरची मसाला लावून घेते आणि थोडंसं मकाचं पीठ लावते. आता एवढे पीस आहे ना मी तळून घेणार आहे आणि एवढ्या याचं आपल्याला कालवण बनवायचे. आता ही साईडला ठेवते आणि याला मसाले लावते. आता आपण हळद पहिलीच टाकेली होती. मग त्याच्यामध्ये आपल्याला ना 1 चमचा मिरची टाकायची आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, चमचा माशाचा मसाला आणि थोडंसं मकाचं पीठ. आता हे चोळून घ्यायचं आहे चांगलं. हे पहा, मी मसाला लावून घेतलाय. आता हे परत साईडला ठेवायचे 5 मिनिटं आणि आपण जो कालवण्यासाठी मासा काढलेला होता ना, तो आपल्याला त्याला तळून घ्यायचा आहे. माशाला मसाले लावस्तोपर्यंत तेल तापले आपलं. आता मी त्याच्यात एक माशाचा तुकडा टाकून तळून घेते. माशाचा तुकडा तळून झालाय आपला. जास्त काय तळून नाही द्यायचा. 1-2 मिनिटं तळाला का असं मध्यम लगेच काढून घ्यायचं आहे.
आपल्याला कालवण्यासाठी लागणारा मासा मी तळून घेतलाय. आता जे आपल्याला फ्राय करायचं आहे ते मी तळून घेते. आता हे आपल्याला आहे ना पूर्ण शिजोपर्यंत तळून घ्यायचे. हे पण मी पीठ पूर्णपणे असं तळून घेतलाय. आता बाकीचे पण मी असेच तळून घेते. हे पहा आपलेवाले मसाल्यामध्ये एकदम मस्त फ्राय झाले मासे. आता हे साईडला ठेवून देते आणि आपले कालवणाची तयारी करून घेते पहिले. धर. आता मी मासा तळेलो तर तेच तेल वापरून राहिले. तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा, नाही तर मग दुसरं घेतलं तरी चालेल. 2-3 चमचे तेल टाकून घेतलंय मी. ते गरमच आहे. आता याच्यात लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे. मी कालवण्यासाठी 2-3 कांदे किसून घेतले आणि एक मोठा टमाटा किसून घेतला. आता पहिल्यांदा कांदा टाकून देते. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला लालसर होईपर्यंत. कांदा परतलाय. मी आता त्याच्यात किसलेलं टमाटर टाकून देते. रश्श्यासाठी लागणारं थोडंसं मीठ टाकून देते मी. टमाटर पण मी लालसर परतून घेतलाय. आता मी त्याच्यात ठेचलेलं आलं लसूण टाकून देते. आता हे पण आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पण चांगलं परतून झालंय. आता लगेच आपल्याला त्याच्यात मसाले टाकून घ्यायचे. अर्धा चमचा हळद टाकली मी, कारण की आपण पहिली पण टाकेल होती. आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा कणी पावडर. आता हे एकत्र करून घ्यायचंय आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून द्यायचंय. परत एकत्र करायचं आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. 2-3 मिनिटं झाले. मी आता झाकण काढून घेते. आपले मसाले पण एकत्र झाले. मसाल्याने तेल पण सोडलंय. आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ते तेवढं पाणी टाकून द्यायचंय. मी 2 तांबे पाणी टाकून घेतलंय. तुम्ही कमी जास्त पण केलं तरी चालेल. आता आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे आणि मग आपल्याला तळलेले मासे टाकायचे त्याच्यात. हे पहा आपल्या रश्श्याला उकळी चांगली आली आहे. आता मी तळलेला मासा टाकून देते त्याच्यात. आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं. झाकण न ठेवता 5-10 मिनिटं तरी आपल्याला शिजून द्यायचंय कमी जाळावर. 5-10 मिनिटं मी कालवण शिजून घेतलंय. हे बघा किती मस्त अशी तरी पण आली कालवणाला आणि त्याची ग्रेव्ही पण एकदम मस्त घटघट झाली आहे. आता मी याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून देते. आता आपलं कालवण तयार झालंय. आता मी वाढून घेते आणि कसं झालं ते तुम्हाला सांगते. तर एकदा नक्की करून बघा कशी झाली ते मला कमेंट मध्ये सांगा. कशी झालं? एकदम बेस्ट. फ्राय कसं झालं? बघतो कसं झालं. फ्राय पण मस्त झालं. मस्त झालं.